राज्यात निवडणूक निकालाची धामधूम सुरू आहे। त्यातच जालना जिल्ह्यात एका तरुणाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे। कारमध्ये या तरुणाच्या मृतदेहाजवळ एक बंदूकही आढळली आहे। पण या तरुणानं स्वतः आयुष्य संपवलंय की हा घातपात आहे हे अजून स्पष्ट नाहीये। जालना मंठा रोडवर ही घटना उघड झाली आहे। पोलीस याबाबत तपास करतायत। या घटनेबद्दल पोलिसांनी काय माहिती दिली आहे, नेमकी काय घटना घडली आहे, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। जालना मंठा रोडवर पहाटे 6च्या सुमारास एक कार आढळली। कार क्रमांक MH21BM1991 या क्रमांकाची असलेली ही कार रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत काही नागरिकांना दिसली। याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली। माहिती मिळताच कदीम जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले। यावेळी कारमध्ये गोळी झाडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। सागर धानुरे असं या मृत तरुणाचं नाव आहे। तो एक व्यावसायिक असून त्याचं वय 35 वर्ष असल्याचं पोलिसांनी सांगितलं। काचा लावलेल्या गाडीत आढळलेल्या या तरुणाच्या मृतदेहाजवळ एक बंदूकही आढळल्यानं नेमका या तरुणाचा मृत्यू कसा झाला यावर शंका उपस्थित केली जाते। पोलिसांनी कारमधून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला। तर जालना पोलिसांची मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळावर बोलवत तपास सुरू करण्यात आलाय। दरम्यान प्राथमिक तपासात तरुणानं आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय। मात्र घातपाताची शक्यताही पूर्णपणे फेटाळता येत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। सकाळी 6 वाजता सुमारास आम्हाला माहिती मिळाली की कलावती हॉस्पिटल समोर एक SUV 500 गाडी आहे। तिच्यामध्ये कोणतरी आत्महत्या शूट केलेला आहे। आम्ही घटनास्थळी आलो, फिंगरप्रिंट आणि फॉरेन्सिक लॅब बोलवली, ते तपास सुरू केला। त्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की बस तो सागर श्रीराम धानोरे वय 30 वर्ष राहणार तुळजाभवानीनगर याने आपल्या गाडीत पिस्टल तिच्याजवळ पडलेला होता, पिस्टल, आणि ते आम्ही पुढचा तपास फॉरेन्सिक आणि याने करीत आहोत। कुठल्या ठिकाणी घटना झाली सर? ही कलावती हॉस्पिटल समोर सागर हॉटेलच्या समोर, ते रोडवर, मेन रोडवर, बायपासच्या। काही पिस्टल वगैरे सापडले? हा पिस्टल सापडलेला आहे। पिस्टल एक फायर झालेला, खाली केस देखील सापडलेला आहे। त्यामध्ये आम्ही फॉरेन्सिकच्या मदतीने, फिंगरप्रिंटच्या मदतीने पुढील तपास करीत आहोत। प्राथमिक दर्शनी असं दिसून येते की त्याने स्वतः ती फायर केलेली असावी। दरम्यान सर्व बाबी लक्षात घेत पोलिसांकडून तपास सुरू आहे। या तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला। त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली तीही पाहूया। आज दिनांक 21 डिसेंबर सकाळी 7:41 दरम्यान एक मृत्यूसम नामे सागर धानोरे वय वर्ष 35 राहणार तुळजाभवानीनगर जालना येथील इसमास पोलिसांनी कॅज्युअल्टी विभागात दाखल केले। त्याला तपासणी केली असताना तो मृत आढळून आला। तसेच त्याच्या शरीरावरती फायर आर्म इंजुरी असल्यामुळे आणि तसेच पोलिसांनी दिलेल्या निवेदनामध्ये सदरील इसमाच्या जवळ फायर आर्म आढळून आल्यामुळे त्याला आपण तपासणी करून मृत घोषित केले। तसेच त्याचे पुढील शवविच्छेदन करीत आपण जिल्हा रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथे पाठवणार आहोत। काय नाव आपलं? माझं नाव डॉक्टर विकास गटकर, वैद्यकीय अधिकारी। दरम्यान मृत तरुण हा व्यावसायिक होता। त्याच्या मृत्यूवर नातेवाईकांनी शंका उपस्थित केली आहे। सागर धानुरे सोबत घातपात झाला असण्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय। त्या दृष्टीने तपास करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। आता पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाची तपासणी होत असून पोलीस देखील CCTV फुटेजच्या आधारे या घटनेचा कसून तपास करतायत। तरुणाच्या कारमध्ये आढळलेली बंदूक ताब्यात घेऊन पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। तसंच या कारचीही पूर्णपणे तपासणी करण्यात येते। या तपासात नेमकी काय माहिती समोर येते ते पाहावं लागेल। अनंत साळींसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, जालना।